स्टार्ट परिच्छेद. मध्यमवर्गीयांच्या अनेक प्रश्नांतूनच नोकरीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, पण त्यात अंतर्भूत असलेला शिक्षणाचा प्रश्न मात्र आज सामाजिक स्वरूपाचा होऊन बसलेला आहे. शिक्षणाची पद्धती कशी असावी हाही एक प्रश्न त्यात आहे. आजपर्यंत आम्ही जे शिक्षण घेतले ते चांगले व योग्य असले तरी त्या शिक्षणाने आमच्यात नोकरी पेशाची वृत्ती निर्माण केली ही गोष्ट मात्र खरी आहे. या बाबतीत असेही बोलण्यात येते की आमचा पिंडच नोकरशाहीचा आहे, पण ही गोष्ट खरी नाही, म्हणून ती मला मान्य नाही. नोकरी करण्याचे हे वेड आम्हाला इंग्रज राजवटीतच लागलेले होते. तोपर्यंत आम्ही शेती करीत होतो, छोटे मोठे व्यवसाय करीत होतो, राज्य करीत होतो, नाहीतर परस्परात भांडत होतो, पण परकीयांची नोकरी मात्र करीत नव्हतो. त्यामुळे आमचा पिंडच नोकरशाहीचा आहे हे म्हणणे बरोबर नाही. आमच्यामध्येही उद्योगधंदा करण्याचे कर्तव्य आहे, धडाडी आहे, दृष्टी आहे व गुणही आहे. या कर्तृत्वाची व गुणांची नीट जोपासना झाल्यास या उद्योगधंद्याच्या क्षेत्रातही आम्ही मागे नाही हे आपण साऱ्या जगाला दाखवून देऊ शकतो. आजही आमच्यात तीव्र बुद्धिमत्तेने विचार करणारे, कार्य करणारे कारखानदार आहेत, ही बाबही आपणास विसरून चालणार नाही. म्हणजेच खऱ्या अर्थाने आमच्यामध्येही उद्योगधंद्याची दृष्टी आहे, लायकी आहे व आवडही आहे. फक्त त्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक शिक्षणापासून आम्ही आपणहून वंचित राहिलेलो आहोत. अशा प्रकारच्या उद्योगप्रधान शिक्षणाला आता स्वातंत्र्योत्तर काळात प्राधान्य देण्यात आले पाहिजे व ते सर्वच समाजाला सहज उपलब्ध होऊ शकले पाहिजे. त्याशिवाय ज्याला आपण शालेय शिक्षण म्हणतो त्या शिक्षणालाही अर्थात फार महत्त्व आहेच. हे मूलभूत शिक्षण आम्हाला मान्य आहे, पण या शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाची सारी दारे सताड उघडी करून ते अगदी शेवटच्या थरापर्यंत जर आपण नेऊ शकलो तर महाराष्ट्राची शक्ती इतकी वाढेल की त्याला कोणाच्याही मेहरबानीवर अवलंबून राहावे लागणार नाही. तो स्वतःचे संरक्षण करीलच, त्याचबरोबर राष्ट्राचेही रक्षण करील. हा एक महत्त्वाचा विचार मला या निमित्ताने आपल्यासमोर प्रामुख्याने व थोडक्यात मांडावयाचा आहे. परिच्छेद. आज शाळेत शिकत असलेला प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी म्हणजे भारताच्या मानवी संपत्तीचा एक भाग आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या मनुष्यबळाचा उपयोग भावी काळात राष्ट्र विकासासाठी होणे आवश्यक आहे. म्हणून या विद्यार्थ्यांमध्ये किमान अध्ययन क्षमता निर्माण व्हाव्यात अशा प्रकारची रचना यामध्येही केलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, सहकार्य व मदत करण्याची वृत्ती या मूल्यांची उत्तम प्रकारे जोपासना व्हावी. तसेच चिकाटी, सातत्य, श्रमनिष्ठा या गुणांची वाढ होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व राष्ट्रीय शिक्षण पद्धतीस अनुसरून राष्ट्रीय अभ्यासक्रमांचा शास्त्रशुद्ध असा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्टॉप.